जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 27 निष्पाप पर्यटकांचा बळी घेतला होता। त्या दहशतवादी हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लष्कर, वायुदल आणि नौदल या तीनही दलाच्या सैनिकांना प्रोत्साहन दिलं, म्हणून त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर देत चांगलाच धडा शिकवला। म्हणून भारतीय तीनही सैन्यदलाच्या समर्थनार्थ, त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहराच्या विविध भागातून विजयी तिरंगा मोटरसायकल रॅली काढून त्यांच्या कामगिरीचं संगमनेरात कौतुक करण्यात आलं। शहरातील नगरपालिकेच्या जवळील लालबहादूर शास्त्री चौकामध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, महायुतीचे सर्व कार्यकर्ते तसेच देशप्रेमी नागरिक एकत्र आले। आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करून दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झालेल्या पर्यटकांच्या तसेच हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना युद्धावेळी शहीद झालेल्या जवानांच्या प्रती श्रद्धांजली अर्पण केली गेली। तसेच महाराष्ट्र गीतानं या विजयी तिरंगा रॅलीची सुरुवात झाली। यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशा जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण शहर दणाणून सोडलं होतं। आमदार खताळ स्वतः मोटरसायकलवर बसून या विजयी तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते। त्यांच्या समवेत कुलदीप ठाकूर, श्रीकांत गोमासे, गुलाब भोसले, पायल ताजने, राहुल भोईर, शशांक नमन, दिनेश पटांगरे, विनोद सूर्यवंशी, रामभाऊ रहाणे, कैलास कासार यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते, तरुण तरुणी आणि महिला पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी होते। शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करून आलेल्या या विजयी तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रगीतानं सांगता झाली। ही मोटरसायकल तिरंगा रॅली शहरातील माळीवाडा मेन रोड, दिल्ली नाका, नवघर गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बसस्थानक, नवीन अकोले रोड, बीएड कॉलेज रोड, श्रमिक मंगल कार्यालय, रहाणे मळा, गणेश नगर, नाशिक रोड, जुना निमोन नाका, शाही श्रद्धा चौक, तिरंगा चौक, मालदाड रोड, शिवाजीनगर, जानताराजा रोड मार्गे तिरंगा रॅलीची नवीन नगर रोडवरील प्रांताधिकारी कार्यालय येथे सांगता झाली। याप्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी मनोगत व्यक्त केलं। पहलगाम येथे पाकिस्तानी अतिरेक्यांनी पाकिस्तानने आपल्या पर्यटकांवर जो भ्याड हल्ला केला होता त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारत देशाच्या सैनिकांनी व ते तिन्ही दलाचे जे सैनिक असतील त्यांनी ज्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला त्याची लायकी दाखवली व त्यासाठी आपल्या देशाचे कणखर पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी असतील, गृहमंत्री अमितभाई शाह असतील, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील यांनी ज्या पद्धतीने आपल्या सैन्य दलाला प्रोत्साहन देऊन पाकिस्तानच्या पाकड्यांचं जो कंबरडं मोडलं व त्यांची जी लायकी आहे ती लायकी दाखवून दिली। त्यानिमित्त त्यांना ज्या पद्धतीने गुडघे टेकून बाकीच्या देशांचे शरण घेऊन आपल्याला युद्धविरामाच्या दृष्टीने त्यांना चर्चा करावी लागली। त्यामुळं ज्या आपल्या सैनिकांनी मोठ्या संख्येने त्यांना प्रत्युत्तर देऊन जो पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवली त्यानिमित्त संगमनेर येथे आम्ही संगमनेरातील तमाम देशप्रेमी व महायुतीच्या वतीने आज एक तिरंगा रॅली त्यांच्या समर्थनार्थ काढली होती। ती रॅलीची सुरुवात केल्यानंतर त्यामध्ये मोठ्या उत्साहाने सर्व संगमनेरकर देशप्रेमी सहभागी झाले होते आणि आम्ही सुरुवात महाराष्ट्र गीताने करून शेवट हा आपल्या राष्ट्रगीताने करून ज्या सैनिकांनी या युद्ध लढताना बलिदान दिलं त्यांचं बलिदान सुद्धा व्यर्थ जाणार नाही त्यासाठी आम्ही त्यांना सुद्धा त्यांच्या आत्म्याला शांती मिळो अशी श्रद्धांजली त्यांना वाहिली आणि ज्या सैनिकांनी आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुन्हा उंचवलं त्यांचं पुन्हा या रॅलीच्या निमित्त त्यांना समर्थन देऊन त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान म्हणून आम्ही ही रॅली करून एक प्रकारे वेगळा उपक्रम या संगमनेरमध्ये आम्ही महायुतीच्या वतीने व देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज आयोजित केला होता। ईस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।